तो फक्त लोकांना मारत नव्हता, तर त्यांचं रक्त पिणं ही त्याची विकृती होती. मृतदेहांसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी बोलणं, अगदी त्यांच्या शेजारी झोपणं हे त्याचं आवडतं काम होतं. त्याच्या हुकुमशाही राजवटीत तब्बल 5 लाख निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. फक्त आफ्रिकन लोकच नाही, तर युगांडातील भारतीयांनाही त्याने वाचवलं नाही. सुमारे 90,000 भारतीय वंशाचे लोक अमीनने देशाबाहेर हद्दपार केले. ज्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला त्या सगळ्यांना भयंकर मृत्यू दिला गेला. आणि असं म्हटलं जातं की या लोकांनी त्याची भूक भागवली होती. पण मंडळी, हा तो आहे तरी कोण? त्याचा इतिहास काय आहे? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी. मंडळी, नरभक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हुकुमशहाचं नाव होतं ईदी अमीन. ईदी अमीनचा जन्म अंदाजे 1924-25 दरम्यान युगांडाच्या वायव्येकडील एका छोट्याशा जमातीत झाला. त्या काळी संपूर्ण युगांडा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. अमीनच्या बालपणावर क्वाक्वा या जमातीचा खोलवर प्रभाव होता. ही जमात स्वभावाने हिंस्र, निसर्गाशी घट्ट जोडलेली आणि मानवी रक्ताशी संबंधित अघोरी विधींमुळे कुप्रसिद्ध होती. मानवी किंवा प्राण्याचं रक्त पिणं त्यांच्यासाठी विधी मानलं जायचं आणि म्हणूनच ईदी अमीनलाही एखाद्या व्यक्तीला ठार मारून त्याचं रक्त पिणं अगदी सहज सामान्य गोष्ट वाटायची. पण त्याचं बालपण सुखकर नव्हतं. लहानपणीच आई वडील विभक्त झाले आणि आई त्याला घेऊन बॉम्बो या शहरात आली. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती, त्यामुळे शिक्षण पूर्ण करणं त्याला शक्य झालं नाही. 4थी पर्यंत शाळा शिकून त्याने शिक्षण सोडलं आणि घर खर्च भागवण्यासाठी छोटी मोठी कामे करत आपलं बालपण काढलं. तरुणपणी अवघ्या 20व्या वर्षी ईदी अमीन ब्रिटिश सैन्यात सहाय्यक आचारी म्हणून भरती झाला. तब्बल 6 फूट 4 इंच उंच असलेला हा तरुण शिक्षणात अपुरा असला तरी स्थानिक भाषा बोलणारा आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांसाठी पूर्णपणे आज्ञाधारक सैनिक ठरला. त्याची उंची, ताकद आणि शिस्त पाहून ब्रिटिशांनी त्याला सैनिकी बॉक्सिंग, पोहणं आणि रग्बी यांचं प्रशिक्षण दिलं. हळूहळू अमीनने ब्रिटिशांचे वर्चस्व टिकवण्यासाठी स्वतःच्या लोकांचाच रक्ताचा दरारा निर्माण केला. 1952 ते 1966 या काळात त्याने केनिया आणि सोमालिया विरुद्ध झालेल्या मौमौ उठावात ब्रिटिशांच्या बाजूने लढाई केली. अमीन इतका निर्दयी होता की शत्रूंना जिवंत पुरून टाकणं, अंग फाडून टाकणं किंवा वेदनादायक मृत्यू देणं अशा भयानक पद्धतींनी तो शत्रूंचा नायनाट करायचा. त्यामुळे लोक त्याच्या नावाने घाबरून जायचे. या अत्याचारांमुळेच त्याच्याकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्याची वेगाने पदोन्नती झाली. अखेर 1962 मध्ये तो ब्रिटिश सैन्यातील 2ऱ्या क्रमांकाचा उच्च अधिकारी झाला. याच काळात त्याची मैत्री मिल्टन ओबोटो यांच्याशी झाली. दोघांनी मिळून सोनं, हस्तिदंत, बंदुका, दारुगोळा आणि कॉफी यांची तस्करी सुरू केली. युगांडातील जो कोणी त्याच्या विरोधात बोलायचा त्याचा थेट जीव घेतला जायचा. ब्रिटिशांना त्याच्या या कृत्याची कल्पना आली खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता, कारण आता युगांडाच्या स्वातंत्र्याची चाहूल लागली होती. 9 ऑक्टोबर 1962 रोजी युगांडाला ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्ती मिळाली आणि देश स्वतंत्र झाला. मिल्टन ओबोटो हे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले, तर ईदी अमीनला सर्व सैन्य दलाचा प्रमुख पद देण्यात आलं. सुरुवातीला तो ओबोटोच्या अधीन राहिला, पण जुनी मैत्री आणि दोघांचा समान दर्जा यामुळे त्यांच्या नात्यात हळूहळू तणाव निर्माण झाला. पैसा आणि सत्ता या दोन्हींवरून त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. अमीनने गुपचूप स्वतःची खास फौज उभारण्यास सुरुवात केली. याचा संशय आल्यावर ओबोटोने त्याला सर्व सैन्य दलाचा प्रमुख पदावरून हटवून फक्त सैन्याचं प्रमुख पद दिलं. यामुळे संतप्त झालेल्या अमीन लोकांशी अजूनच जवळीक साधू लागला. तो गावोगावी जाऊन लोकांमध्ये मिसळू लागला, त्यांच्यासोबत नाचू लागला, त्यांच्या समस्या ऐकून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू लोकांचा विश्वास आणि सहानुभूती त्याने जिंकून घेतली. अखेर 25 जानेवारी 1971 रोजी जेव्हा ओबोटो कॉमनवेल्थ परिषदेसाठी सिंगापूरला गेला होता, तेव्हा अमीनने युगांडाची सत्ता हस्तगत केली आणि स्वतःलाच राष्ट्राध्यक्ष घोषित केलं. त्याचं सैन्य आधीपासूनच देशावर नियंत्रण ठेवून होतं आणि लोकांचा पाठिंबा त्याच्या बाजूला असल्याने त्याला सहजपणे सत्तेत बसता आलं. सत्तेत आल्यानंतर ईदी अमीननं आपल्या हुकुमशाहीची खरी सुरुवात केली. सर्वात आधी त्यानं माजी राष्ट्राध्यक्ष ओबोटो यांना देशात परत येण्यावर बंदी घातली. इतकंच नव्हे तर जो कोणी ओबोटोला मदत करेल त्याला ठार मारलं जाईल अशी उघड धमकी दिली. स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी त्याने गुप्त किलर स्वॉर्ड तयार केलं. या पथकाचं मुख्य काम होतं ओबोटोचे समर्थक आणि अमीनच्या विरोधकांचा निर्दयीपणे नायनाट करणं. संशयावरून संपूर्ण जमातीही नष्ट करण्यात आल्या. विशेषतः अचुली आणि लांगो या जमातींची अमानुष हत्याकांड करण्यात आली. हजारो लोकांना फक्त ओबोटोशी नातं असल्याच्या संशयावरून घरातून ओढून काढून ठार मारलं जात, तर उरलेले भयभीत होऊन देश सोडून पळून गेले. युगांडामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि लोकांच्या नजरेत अमीन हळूहळू भयाचा सम्राट बनत होता. 1972 साल आलं आणि अचानक अमीननं देशभरात थरकाप उडवणारी घोषणा केली. त्यानं सांगितलं, मला अल्लाहनं स्वप्नात आदेश दिलाय, देशातले सगळे आशियाई लोक हाकलून द्या. त्यावेळेस भारतीय व्यापाऱ्यांचा एवढा दबदबा होता की त्यांनी जवळपास 60% युगांडाच्या अर्थव्यवस्थेवर पकड घेतली होती. पण अमीनला हे धोक्यासारखं वाटलं. त्याच्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं की हे लोक भविष्यात देशावर ताबा घेतील.
लगेच सैन्य रस्त्यावर उतरलं, दुकाने बंद झाली, घरे जप्त झाली आणि आशियाईंच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. जे लोक निघून गेले नाहीत त्यांना छळ छावण्यात कैद करण्यात आलं. काहींवर अमानुष अत्याचार झाले तर काहींना थेट मगरींच्या पोटात ढकललं गेलं. लोककथांसारखं सांगितलं जातं की एकट्या 4,000 अपंगांना त्यानं जिवंत मगरीच्या तोंडात फेकलं होतं आणि इथूनच अमीनचं शासन हळूहळू एक निर्दयी नरसंहारामध्ये बदलत गेलं. अमीन जितका वेडा तितकाच भयानक होता. राजवाड्यातल्या भव्य हॉलमध्ये त्याने 5 छळ छावण्या उभारल्या होत्या. या कैदखान्यांना खिडक्या नव्हत्या आणि दरवाजे थेट विजेच्या तारांशी जोडलेले असायचे. लोकांना आत कोंबून टाकलं जायचं आणि जोपर्यंत ओरड, किंचाळ, आक्रोश थांबत नसे तोपर्यंत दरवाजा उघडला जात नसे. नंतर मृतदेह बाहेर काढून मगरीच्या तोंडात फेकले जात. कधी कधी या खोलींमध्ये पाणी भरलं जाई आणि विद्युत प्रवाह सोडून लोकांना भाजून मारलं जात. अमीन स्वतः हिटलरचा उल्लेख करत अभिमानाने म्हणायचा, हिटलर जर हे करू शकतो तर मी का करू शकत नाही. एकूणच काय तर त्याच्या वेडेपणाला मर्यादाच राहिली नव्हती. काही वेळा तो विषारी वायू सोडून कैद्यांचा श्वास गुदमरून थांबवत असे. असं सांगितलं जातं की या छळ छावण्यातून 5 लाखांहून अधिक निरपराधांचा बळी गेला होता. त्याच्या प्रत्येक निर्दयी प्रयोगामध्ये मानवतेचा चेहरा चिरडून टाकला गेला होता. एवढंच नाही तर राजवाड्यातल्या गुप्त खोलीत तो मृतदेह ओढून आणायचा आणि तासनतास त्यांच्यासोबत घालवायचा. माणसं त्याला पाहून दचकायची पण त्यात त्याला विक्षिप्त आनंद सापडायचा. एकदा त्याच्या 5व्या बायकोनं जरा जास्तच उत्सुकतेनं आत डोकावलं आणि समोरचं दृश्य बघून ती जागी स्तब्ध झाली. कारण त्याच्या समोर फ्रीजमध्ये 2 डोकी आणि शरीराचे तुकडे ठेवलेले होते. त्याचा विक्षिप्तपणा थांबण्याचं नाव घेत नव्हता. डॉक्टरांनी त्याला हायपोपेनिमिया, स्क्रिझोफेनिया आणि सिफिलिस झाल्याचं स्पष्ट निदान केलं, पण तो हसत हसत ते नाकारायचा. त्याला स्वतःला देवाने पाठवलेला राजा समजायचा. जसं जसं काळ पुढे सरकला तसा तसा त्याचा हा वेडेपणा वाढत गेला. राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला येऊ लागली. शेतं उजाडली, लोक उपासमारीनं मरू लागले आणि युगांडाचं नाव संपूर्ण जगात भीतीनं घ्यायला लागले. आणि हळूहळू अमीनचा शेवट जवळ येऊ लागला होता. सत्तेच्या लालसेत आकंठ बुडालेला ईदी अमीन शेवटी आपल्या शेवटाकडे वाटचाल करू लागला. सत्ता टिकवण्यासाठी त्याने टांझानियावर युद्ध छेडलं, पण पराभव त्याच्या पायाशी आला. एकेकाळी ज्याच्या आदेशाने हजारो लोक थरथर कापायचे, तोच अमीन आता सत्तेवरून पायउतार होऊन पळ काढू लागला होता. युगांडाच्या गादीवरून घसरून तो सौदी अरेबियात आश्रयाला गेला. तिथं मात्र त्याचं आयुष्य कैदेसारखंच झालं. आपल्या जुन्या क्रौर्याच्या आणि रक्तरंजित आठवणींच्या ओझ्याखाली जगत तो दिवसेंदिवस अशक्त होत गेला. शेवटी 16 ऑगस्ट 2003 रोजी अवयव निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ज्याने लाखो लोकांचा बळी घेतला तो स्वतः मात्र परदेशी भूमीत अनामिकपणे मरण पावला. मंडळी, ही होती ईदी अमीनची रक्तरंजित कहाणी. एका हुकुमशहाचा उदय, सत्ता, क्रौर्य आणि शेवटी झालेला अंत. ज्याने लोकांना भयभीत करून राज्य केलं, त्याचाच मृत्यू मात्र परदेशी जमिनीत एकाकीपणाने झाला. सत्ता कितीही मोठी असली तरी ती कायमस्वरूपी नसते आणि अन्यायाच्या पायावर उभारलेलं साम्राज्य शेवटी ढासळून जातच. बाकी तुमचं या गोष्टीबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.